नवीन ॲडव्हेंचरला. हा माझ्या पाठी एक्झॅक्टली कोहोज किल्ला आहे आणि आता दुपारी वाजले 3:30 वाजलेले आणि आम्ही आता निघतोय वरच्या साईडला म्हणजे बाले किल्ल्यावर. आणि आता वरती जाऊन आम्ही करणार आहोत स्टे. आणि ह्या लेकच्या कडेकडेने चालत येताना बांधाऱ्यावरनं आम्ही येऊन पोचलो अचानक खाईजवळ. आणि आता आम्हाला इकडनं उतरण्यासाठी दुसरी वाट शोधावं लागणार आहे. ती म्हणजे आयदर आपल्याला हा जो तलाव याला फिरून तिकडनं किंवा मग ह्या साईडनं खालून. खरं तर हा तलाव फार भरलेला असतो पाण्याने, पण गेल्या पावसाळ्यामध्ये इकडे हा बांधारा तुटल्या गेलेला आहे आणि त्याच्यामुळे सगळं पाणी वाहून गेलेलं आहे. पाहू शकता किती मोठा हा गॅप पडला इथे. तर आता आपल्याला उतरावं लागतंय खाली. चला. बांधा मित्रांनो, आपण किल्ल्याच्या माचीवरती पोहोचलेलो आहोत आणि नुकताच आम्हाला सनराईज बघायला मिळालेला आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता ही किल्ल्याची तटबंदी. आपल्याला मागे एक प्रवेशद्वार दिसलेलं, पण ते भग्न अवस्थेमध्ये होतं. भरपूरसं दरवाजा पडलेला होता किंवा बुजला गेलेला होता वरतून पडलेल्या दरडीमुळे. आणि सध्या आपण पाहू शकतो ह्या पठारावरती पोहोचलेलो आहे आणि समोर आपल्याला महादेवाचं मंदिर आहे. तिथे काही मित्रपरिवार आहेत. तोपर्यंत आता आम्ही तुम्हाला दाखवणार इकडे रात्रीचा थरारक अनुभव की काय आहे. कारण आम्हाला काही गोष्टी कळाल्या इकडे चढताना काही लोकांकडनं. तर आम्ही त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला नक्की दाखवू काय असतं त्या गोष्टी त्या. चला. मंदिराजवळ आल्यावर अगोदर
किल्ल्यावर जाता येते. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण येऊन पोचले मारुतीच्या मंदिरापाशी आणि हा किल्ल्याचा पहिला बुरुज लागला महादेवाच्या मंदिरापासून. आणि इकडे आपल्याला पाण्याचं टाकं वगैरे बघायला मिळतं आणि हे पाणी गडावरती पिण्यासारखं आहे. हे एक टाक आहे आणि ह्या झाडाकडे एक टाक आहे आणि समोर आपल्याला जो दिसतो याचा बालेकिल्ल्याचा महादरवाजा. फार सकाळी सकाळी पण दमछाक करत आहे कारण सरळ चढाई याच्यावरती आणि खाली जंगल पाहू शकता. काही मित्रमंडळी इथे रात्री वस्तीला होती गावातली लोकल. ते बघा तिकडे आमचे त्या मंदिरात आमचे टेंट लागलेत आणि परत तिकडनं जाताना आपण जाणार आहोत त्या पाण्याच्या टाक्याकडे. जबरदस्त रात्री थंडावा एवढा नव्हता पण गारवा जाणवत होता हळूहळू. आणि मित्रांनो इथे प्रवेशद्वाराची पायरी चढताना इथे आपल्याला पायरीवरती काहीतरी लिहिलेलं वाटतं, लिहिलेलं दिसतंय. इथे मे दिसते पण काय लिहिलं ते एक्झॅक्टली जाणवत नाही. ते ज आहे ना आहे हे श्री असावं कदाचित. प्रवेशद्वारातून वरती आल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदम मारुती राजाचे दर्शन होतं. बालेकिल्ल्यातील डाव्या हातालाच हनुमंताची छोटी गुमटी असून त्यातील मारुतीचे शिल्प देखणे आहे. आता आपण जातो तिकडे. हे ध्वज लावण्याची जागा आहे आणि ते मानवी आकाराचा असलेला आधी तिथे दगड होता पण तो पडला गेलेला आहे. वरचा जो भाग आहे मानेचा, बाकीचं त्याचे ते हात असे दिसतात आहे. तर आपण जातो तिकडे. तर फायनली मित्रांनो आपण येऊन पोचले किल्ल्याच्या टॉपवरती. इकडे एक ध्वज लावण्याची जागा आहे आणि तिकडे एक ध्वज लावण्याची जागा आहे आणि इकडनं दिसणारा हा विहंगम नजारा तुम्ही पाहू शकता. आपल्या गाड्या इकडे ह्या साईडला खाली पार्क आहेत आणि तुम्हाला जे हार्ट शेप तलाव दिसत असेल तो हार्ट शेप तलाव आहे छोटासा आणि इकडे मोठा तलाव आहे जो शेल्टेचा, तिकडे आपल्या गाड्या पार्क आहेत. हवा तर एकदम ओसरी आहे सध्या. तरी थोडं ऊन अजून वाढलं की गरम व्हायला चालू होईल, त्यासाठी अगोदरच खाली उतरावं लागतंय. तर आता आपण उतरतो खाली आणि आपण खालचा पठार एक्सप्लोअर करणार आहोत. चला. तर मित्रांनो मंदिरापासून उजव्या साईडला आपल्याला बालेकिल्ला आणि डाव्या साईडला आपल्याला पाहायला मिळतात ही एकात एक असलेली 6 टाक्या. आणि पावसाळ्यात हा तलाव पूर्ण भरून जातो त्यामुळे ही टाकं दिसत नाही, पण आता पाणी नसल्यामुळे ही टाकं आपल्याला क्लिअरली दिसतात आहे. त्यासोबत आपल्याला ह्या साईडला अजून एक टाकं आहे. सोबत इकडे संडास बाथरूम बांधण्यात गेलेलं पण ते हवेच्या माऱ्यामुळे तुटल्यात गेले ते वादळा वगैरेमुळे.
तर आता आपण निघतोय परत माघारी आपल्या घरी. लवकरच भेटू धमाकेदार ब्लॉगमध्ये पुढच्या. तोपर्यंत जय शिवराय.